तर ओलावाल्याने ना 2-3 दिवस झाले पाय जरा सुजला होता. डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टर बोलला मुळगा पिऊन गाडी चालवू नका. त्यामुळेच आपल्या ड्रायव्हर लोकांची इज्जत नाही आहे का. हाय गाईज, तुमचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये, अर्जुन ब्लॉग्स. आणि आता मी मुंबईमध्येच आहे आणि लाला कॉलेजच्या बाजूला आहे, ताडदेवला. आणि इथून चाललो आहे मी वाडा. आणि इथून 120 किलोमीटरच आहे, जास्त काय लांब नाही आहे. आणि काय कपाट विपाट आहे, घरसामानच आहे. आणि वाड्याला आम्ही जायचो, कधी जायचं माहिती आहे काय, गणपतीमध्ये. कारण तिकडे फटाके भरपूर भेटतात, म्हणजे होलसेलमध्ये भेटतात. तिकडे फटाक्याचा कारखाना आहे आणि खूप भारी भारी फटाके भेटतात, तुम्हाला कळेलच. आता मी लाला कॉलेजच्या इथंच आहे, इथे बाजूला लाला कॉलेजच्या पाठीमागे या साईडला. आणि मग आता इथे भरणार आहे आणि मग आपण इथून निघणार आहे. आणि हे बघू शकता, इथे हे कपाट आहे. आणि माझ्याबरोबर काय काय झालं, आणि माझं जरा पाय फ्रॅक्चर आहे, म्हणजे फ्रॅक्चर नाही आहे, तुम्ही पाय बघू शकता. माझ्याबरोबर ॲक्सिडेंट झाला होता, एक सीन झाला होता, एक ॲक्सिडेंट झाला होता RTO जवळच. बाईक चालवत होतो आणि कार ड्रायव्हरवाला त्यांनी अचानक कार राईट साईडला घेतली आणि मी त्याला जाऊन भिडलो. फुल कंट्रोल केली गाडी, पण माझी गाडी कंट्रोल नाही झाली. FZ होती माझ्याकडे आणि मग ती त्याच्यामध्ये घुसलो मी, म्हणजे पाठी त्याचा टायर असतो ना डिक्की साईडला, तर डिक्कीला लागून मग मी पडलो. हेल्मेट होतं म्हणून वाचलो मी. आणि मेन पायाला मुरगाळला, पूर्ण मुरगाळला, पाय सुजलेला. आणि हे 2-3 दिवस झाले गोष्ट, 2-3 दिवसाआधी. आणि अजून बरं वाटतं आता, एवढं काही दुखत नाही. आणि असं काय एवढं त्रास नाही होत आहे, फक्त सूज आहे म्हणून दुखत तर नाही आहे, गाडी चालवू शकतो. आणि मग आता इथं चाललो आहे वाड्याला. तुम्ही ब्लॉग पूर्ण एन्जॉय करा. आणि खूप बेकार सीन होता, तो वाचलो नशिबाने आणि चांगली साथ दिली. नशीब चांगलं होतं माझं त्यावेळेस. आणि मग आता इथून निघूया आणि मग चालता आपण भेटू आणि बोलू, भरपूर काय बोलायचं आहे. तर भेटूया आता पुढे चालता. बघूया माणूस आहे की नाही कोण. भरली गाडी बिडी सगळं भरलं. हा तुम्हाला बोलण्यासाठी हा व्ह्यू मस्त आहे. डायरेक्ट बोलायचं असेल तर डायरेक्ट असं. आता मी फेमस स्टुडिओच्या इथे, इथून राईट मारला का मग दादरवरून सरळ वाड्याला 2 रस्ते जातात. एक आपला भिवंडीवरून पण जातो आणि एक गुजरात हायवे ना तिकडून पण जातो, विरारवरून. मनोरपासून मनोरला राईट मारायचं असतं. आणि अचानक सिग्नल लागला म्हणून थांबलो. मनोरला राईट मारायचं आहे तिकडे. भिवंडीवरून भरपूर डेंजर आहे, म्हणजे खूप ट्रॅफिक, म्हणजे रस्ते एकदम बेकार आहे, खूप बेकार रस्ता आहे. आणि विरारवरून गेलो तर मग खूप चांगला रोड आहे, स्मूथ एकदम मक्खन. तरी पण 3-3.5 तास दाखवत आहे 120 किलोमीटर करायला. आणि भिवंडीवरून गेलो तर जवळ आहे आणि किलोमीटर पण कमी आहे, पण रस्ता पूर्ण खराब आहे, बेकार रोड आहे तो. तर इथून विरारपासूनच जातो. तर पुढे तुम्ही बघा, एन्जॉय करा, मस्त ब्लॉग येणार आहे. तर ओलावाल्याने ना 2-3 दिवस झाले पाय जरा सुजला होता. डॉक्टरकडे जाऊन आलो. डॉक्टर बोलला मुळगाळला आहे, एवढं काय नाही. आणि गोळ्या बिळ्या चालू आहे, आता ठीक वाटतं, आता बरं आहे. आता पण औषध लावून मग ती पट्टी बांधली आहे, त्यामुळे बरं वाटतं आहे, एवढं काही त्रास नाही. ओलावाल्याने डायरेक्ट राईट मारला आणि मी त्याला जाऊन बेकार हालत होती. नशीब हेल्मेट होतं म्हणून वाचलो. ते हेल्मेट घाला प्लीज सगळ्यांनी, जिकडे कुठे पण गाव साईडला इकडे तिकडे. उलट गावातले लोक हे हेल्मेट घालत नाही. मी तर बोलतो सगळ्यांनी हेल्मेट घाला, गावातल्या लोकांनी पण इकडे तिकडे जाण्यासाठी. कारण कधी काय होऊ शकेल काहीच भरोसा नाही. त्यामुळे हेल्मेट कंपल्सरी करा, हेल्मेट घालाच. कोण बोलो या न बोलो, पण तुम्ही हेल्मेट घाला. हेल्मेट घालण्याने काही वाईट होत नाही, उलट आपल्या जीवासाठीच आहे. तर आता इथून बघूया किती वेळ लागतोय आणि कसा रोड आहे आणि कोण कोण भेटतंय मध्ये. अँटिक पीस, नवीन वर्ष चालू झालं आता. 2024 कसं केलं तेच कळलं नाही. आणि माझे ब्लॉग 2024 मध्येच चालू केलं, एक चांगली गोष्ट झाली आहे. आणि 2025 बघूया किती माझा ब्लॉग आणि तुम्ही किती मला सपोर्ट करतात आहे.
लाईक सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. 500 व्हायला बहुतेक एकच सबस्क्रायबर पाहिजे, तो पण ब्लॉग येता होईल, पण काय भरोसा. स्वागत आहे तुमचं या व्ह्यू मध्ये, आणि हा व्ह्यू तुम्हाला कसा वाटतो नक्की सांगा. आता मी पोचलोय सांताक्रूजला. आता सांताक्रूजला पोचेल मी. आता कसं वाटतं व्ह्यू ते सांगा. झाला सगळं सेटअप, हालतं तरी थोडं थोडं. आता मी अंधेरीला पोचेल आणि समोर ट्रॅफिक चालू, ट्रॅफिक नाही, चालता ट्रॅफिक आहे ही. MH47. आता एक असे नमुने भेटणारच आपल्याला या रोडला. बाबा व्हिडिओ काढतोय इथे उभा राहून. ओके, पोस्टर लावलंय त्याचा व्हिडिओ काढतोय. एअरपोर्ट. हे डोमेस्टिक एअरपोर्ट आहे आणि इंटरनॅशनल एअरपोर्ट पुढे आहे. अंधेरी आले, अंधेरी. हा बघा, हा नमुना बघा. आता जस्ट थांबला होता, कशासाठी थांबला होता काय माहिती. खरंच काय काय ओलावाले ना, काहीच नॉलेज नसतं, काहीच नाही की गाडी कशी चालवत आहे, काय चालवत आहे. खूपच डेंजर. पुढे ट्रॅफिक आहे असं वाटतंय, बघूया आता. हे बाबा लेफ्ट साईडनी चलणार रे बाबा, आम्हाला जाऊ दे जरा. हॉर्न दे नाही तर काही दे, काहीच फरक नाही. नाही तो जाणार आहे, नाही आपल्याला जाऊन देणार आहे. आता एक गेला का एक दुसरा आला, काय रे बापरे. सुरुवात कुठून करू तेच कळत नाही. की आता मी सध्या तरी 2-3 दिवसात भरपूर काय म्हणजे यूट्यूबरच होतो, आणि यूट्यूबवरच असेच व्हिडिओ बघत होतो. तर आता जगामध्ये भरपूर काय चालू आहे. असं मी कोणाची बाजू नाही घेत आहे, जे आहे ते मी सांगतो, माझ्या मते सांगतो आणि माझ्यासाठीच बोलतोय. मला असं वाटतं की दोघांची पण चुकी आहे. म्हणजे दोघांची कोणाची, म्हणजे ड्रायव्हर लोकांची पण आणि समोरच्याची पण. ड्रायव्हर लोकांसाठीच एक सांगतो की पिऊन गाडी चालवणं, पण पिऊन गाडी चालवू नका. त्यामुळेच आपल्या ड्रायव्हर लोकांची इज्जत नाही आहे काहीच. पिऊन गाडी चालवतात, इथे ठोकतात तिकडे ठोकतात, ते चुकीचं आहे. ते म्हणून आपल्या ड्रायव्हर लोकांची इज्जत नाही, म्हणून कोण आपली इज्जत करत नाही. आपणच नीट राहिलो ना, आपणच सुरक्षित राहिलो, चांगलं राहिलो ना, तर बघा सगळ्या ड्रायव्हर लोकांची इज्जत किती वाढेल. आपण आधी स्वतः सुधारलं पाहिजे. आणि बाहेर पोलीस पकडतात हे ते. मी आता सध्या तरी एक व्हिडिओ बघितली होती, एक जण त्याची काहीच चुकी नव्हती त्या ड्रायव्हरची, म्हणजे असंच पिकअपवाला आहे ड्रायव्हर, त्याची काहीच चुकी नव्हती बिचाऱ्याची.
आणि त्या पोलीसवाल्यांनी मारलं बिरलं त्याला. आणि तो कारण हे देत नव्हता, तो डायरेक्ट उजळत झालं, म्हणजे लफडे करायला बघत होता गुजरातमध्ये. आणि आपला महाराष्ट्राचा तो होता गाडीवाला. पैसे मागायचे तर काही कारण देतात, काही सगळं पेपर सगळं क्लिअर असून पण त्याला मारलं. म्हणजे किती ड्रायव्हर लोकांचं हे विचार करा तुम्हीच. आणि आपण असं बाहेर गेलो ना, आपल्या एरिया सोडून गेलो ना, तर मी सगळ्या ड्रायव्हरला सांगतो जास्त लफडे करू नका. जाऊ दे, 100-200 गेल्याने काही नाही होत. आपले जीव वाचवा, कारण आपल्या एरिया नाही तो. ते आपले पोलीस लोक काहीही करू शकतात, आपल्याबरोबर काहीही करू शकतात. तर आपला इगो कमी करायचा आणि 100-200 जाऊ दे, आपला जीव महत्त्वाचा आहे. कारण आपण तिकडे काही करू शकत नाही, कारण पोलीस त्यांच्या बाजूनी, वरून पोलीस पण तेच. तर आपण काही करू शकत नाही, आपण वाद घालून उपयोगच नाही. त्यामुळे जाऊ दे, 100-200 गेल्याने काही होत नाही, तर देऊन टाका सगळ्यांना. आपण समजायचं आपण गरीब माणसाला किंवा कोणालाही दिलं तरी पुण्य भेटतं, म्हणून बोलतोय 100-200 द्या, काही होत नाही. त्यांनी वाद नको, कारण आपल्या एरिया नाही. आपल्या एरिया असताना तर आपण भिडतो डायरेक्ट, तर आपल्या एरिया असला तर आपल्याला विचारत पण नाही, समजलं. त्यामुळे बोलतोय ह्या भानगडीत पडू नका. जेव्हा सगळे एकत्र असतील ना ड्रायव्हर लोक, तेव्हा मग भिडायला मजा येईल. तो त्यांनी गाडी विडी अशी साईडला लावून सगळ्या ड्रायव्हर लोकांना सांगितलं असतं ना की सगळ्या गाड्यांनी स्टॉप करा आणि सगळे ट्रक जाम करा. एक दिवस सगळे ट्रक थांबले ना, मग सगळ्यांना कळेल ड्रायव्हर लोकांची किंमत काय असते, ट्रान्सपोर्टवाल्यांची काय किंमत असते ते. हेच सगळं बोलायचं होतं, बाकी एवढं काही नाही. आता बोलता बोलता मी मालाडला पोचलो आहे. मालाड आता बोरवली येईल आणि मग बाहेर पडेल मी. तर भेटू आता पुढे. आता मी हे सगळं पास करतो, दहिसर टोल नाका, मीरा रोड, भाईंदर गुजरात हायवेला भेटूया NH-48ला. आणि मी बोललोय त्याचा एकदा विचार करा. ॲम्ब्युलन्स गेली, विचार करा नक्कीच. डिझेल भरलं आताच 3000चं बसलं, 33 लिटर 90. आता मग इथून निघूया आपण. मी आता टोल प्लाझाला पोहोचलो आहे. आजूबाजूला भारी व्ह्यू आहे. बाहेर तर गरम आहे थोडंफार, आणि आतमध्ये AC चालू आहे म्हणून काय वाटत नाही आहे. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय नक्की सांगा. आणि रस्त्याचं नेहमीप्रमाणे काम चालू आहे म्हणून अधूनमधून जरा हे वाटतंय. पण जेव्हा काम होईल ना, काय मक्कन रोड होईल, मग पळवायचं फक्त. मी आता टोल प्लाझा सोडून 10-15 किलोमीटर पुढे आलो असेल. 8 किलोमीटरला मग मनोर येईल. मग मनोरला राईट आहे. मनोरला राईट मारल्यावर मग सगळं सिंगलच रोड आहे पूर्ण. सिंगल कुठे डबल आहे मला पण एक्झॅक्टली माहीत नाही. मी आधी जायचो गणपतीमध्ये, आम्ही जायचो गणपतीमध्ये. तिकडे फटाके भरपूर भेटतात ना, आणि स्वस्तात भेटतात मस्त, आणि भरपूर येतात मस्त. होलसेल भेटतात, कारण तिकडेच कारखाने आहे भरपूर मोठे फटाक्याचे. आणि वाडाच्या पहिलंच आहे, एक्झॅक्टली वाडामध्ये पण नाही, त्याच्या थोडं पहिलंच आहे गावामध्ये आतमध्ये. तर बघूया आता पुढे किती वेळ लागतोय, काय लागतोय. 2 वाजून गेले, 2:15 झाले. बघूया, इकडे जेवायला पण थांबूया, कुठेतरी जेवूया आणि मग निघूया. गोळी आणायची होती पण विसरलो गोळी घ्यायला. एकच गोळी होती, जेवणाच्या आधी घ्यायला पाहिजे होती, पण ते आणायला विसरलो. पण थोडं खाऊन तरी घेऊया, म्हणजे आराम तरी भेटेल. आता बघा हा मध्येच चालला असा काय आता.
असं आहे, काय बोलूच नाही शकत. परत तिकडून लेफ्ट मारला आणि आता हा अजून छोटा सिंगल रोड लागलाय. आणि रोड बघू शकता तुम्ही, मला असं दाखवतो.